लेकी बाई हो, आपल्या घरच्या चवळीच्या शेंगा येतात आणि कशा करायच्या ह्या जुन्या पद्धतीने मी तुम्हाला भाजी त्याची करून दाखवते. आता चवळीच्या शेंगा तोडून घेते. कवळ्या कवळ्या तोडते. असंच लेकी बाई हो, शेंगा तोडी जाता कालोनाला असल्या तुमच्या इथं नसत्याचं बाजारावरून आणि जाता होतं चवळीचं. कशा घ्यायच्या बी कसं काढायचं मी तुम्हाला दाखवते. हा बघा शेंड बुडूक काढून टाकायचं असं आणि असे तुकडे करायचे. हा बघा असे. आता ही निवारी आहे. आता हे निवारीचे का ह्या बघा असे दाणे काढून घ्यायचे. लय सोपं आहे सोलायला बी आणि कालवणं लय सोपं. किडकी निघाली एखादी ताळी बिळी निघाली तर ध्यान राहून देत जायचं. असं चांगलं निशिजत जायच्या फगूनशी शेंड बुडूक काढून टाकी जात जायचं. निबार असले तर दाणे काढून घेत जायचे. असे 34 अंश धरायची शेंगण सोलायची. सोपं आहे शेंगाचं. हे बघा राय रोग नाही काय नाही. आपल्या घरच्या शेंगा येतात. लोक विकत आणून करते तर आपण घरचंच खायचं. लेकी बाळी हो, आता या चवळीच्या शेंगा येतात. याच्या काळ्या मसाल्याच्या शेंगा होत्या भाजी आणि कोरडी पण भाजी होती. आपलं कोरडी जर करायची म्हणलं तर शेंगदाणे काही घालून नाही तर मीठ मिरची घालून बी आपला मसाला टाकला नसता मीठ मिरचीचं तरी कोरडी शेंगा होत्या. अशा करून बघत जायच्या जुन्या पद्धतीच्या आमच्या. आणि तुमच्या नव्या पद्धतीच्या कशा करायच्या असल्या तरी करी जात जा. कोरड्या होत्यात, काळ्या मसाल्याच्या होत्यात, पिवळ्या मसाल्याच्या होत्यात. लेकी बाळी हो, आपल्या शेंगा निसून झाल्यात. आता चुलच्यातून शिजाय टाकायच्या आणि कसं कसं काय काय घालायचं त्याला मी तुम्हाला दाखवते. चुलच्यातून घेतली शेंगा आणि कढई वर ठुते आणि पाणी गल्लस भर टाकीते. आता शिजू घालते. लेकी बाळी हो, अशा शेंगा शिजत जायच्या आणि मग आपला मसाला जी घालायचा त्याच्यात काढून घाली जायचा. परतू घेत जायचं. जेवढं लागेल तेवढाच रसा करीत जायचा. तर शेंगा शिजवल्यात आपल्या. आता उतरून घ्यायच्या. आता खाली तवा टाकून घेते. आता तवा तापला शेंगदाणे भाजून घेते. आता वाटीवर शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता शेंगदाणे भाजून झाले तर आता शेंगाला काय काय घालायचं मी तुम्हाला दाखवते. 10-12 मिरच्या घेतल्यात. चमचभर मीठ घेतलंय. 10-12 कांडे लसणाच घेतल्यात. कोथिंबीर घेतली. खोबरं घेतलंय कापून एका तुकड्याचे 7-8 तुकडे केलेत. अद्रक घेतले, जिरे घेतलेत, शेंगदाणे भाजून घेतले. तेवढं वाटायचं आपल्याला. एवढं ताटातलं एक अख्खं एवढं वाटायचं. आता कटाळा आलेली की बाई हो मला का आता मिस करतच वाटून घेते. आता शेंगदाणे टाकून घेते. आता खोबरं लसूण पण त्याच्यात टाकून घेते. आता हे बारीक करते. मग मीठ मिरची मग मागून वाटते. आता थोडं पाणी टाकलंय. आता बिंगून घेते. आता बिंगून झालं हे काढून घेते. आता मीठ मिरची जिरे आणि कोथिंबीर आता हे टाकून घेते. आता थोडंसं पाणी टाकीते. आता बिंगून घेते. आता कढई ठेवून घेते. तेल टाकून घेते 2 वगळी. तेल तापले जिरे टाकून घेते. हळद टाकीते. मसाला टाकीते थोडे. आता लाल मिरची टाकीते. आता वाटण टाकीते. आता शेंगदाण्याचं वाटण टाकीते वाटलेलं. तळू घ्यायचं.
आता चवळीच्या शेंगा टाकून घेते. आता हळूहळू घेते. आता चांगलं परतले. आता थोडंसं पाणी टाकीते. आता मस्त शिजून देते. गदा गदा कड आला का मग उतरून घेते. बघा लेकी बाळी आपली तरी अशी कोथमीर टाकायची वरून. आता बघा असंच करी जा ना, असंच खात जा. तर हे तुम्ही नव्या पद्धतीने करा कसं बी, पण मग जुनी पद्धत ही जुन्या पद्धतीची भाजी आपली. चांगली उकळी येऊन देत जा, मग रसायन उतरत. आधीचे जर हेडेव जर आवडत असले तुम्हाला तर आपल्या घरच्या घरात सामील व्हा. झाली की बाई हो, कशी उकळी आली असं उकळी येऊन देत जा. आडी तिडी उकळी आली का मग जमत नाही कालून. कोणचं कालून करा, पण आडी तिडी उकळी आली का जमत नाही कालून. आता उतरून घेऊ आपण.